जेव्हा लागतं तेव्हा वसंत ऋतू येणार, आंब्याला बहर येणार, लिंबाला बहर येणार, झाडांना पालवी फुटणार आणि आमचा राम अयोध्येतून परत येणार. त्या दिवशी गुढीपाडवा होता. आमचा राम वनवासातून अयोध्येत परत येणार आणि अयोध्येतल्या लोकांना झालेला आनंद म्हणजे आमचा गुढीपाडवा. कधी झालं? आता हे जे चाललंय हे झाकली 1.25 लाखाची आणि 31/12 आपलं 1 जानेवारीला कॅलेंडर बदलतंय, पंचांग नाही. पंचांग गुढीपाडव्याला बदलतं पण आम्हाला पंचांग कळतच नाही. अरे करू नको मुलीचं लग्न एकादशीला, केलंच एकादशीलाच केलं मुलीचं लग्न. जावायची येडा निघला. घमेंड आणि सध्या पैशाची घमेंड झाल्यामुळं लोक शास्त्र पाळत नाहीत, अजिबात नाही. ऊत आला ना पैशाला मग कसाही वापरायचा. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, लक्ष्मी प्रारब्धानं मिळते. नीट वाक्य आहे का? लक्ष्मी प्रारब्धानं मिळते पण तिचा वापर जर योग्य केला नाही तर ती संतती खराब करते, हे ध्यानात ठेवा. पण आम्हाला फुकाट पैसा मिळाला, मला ऊत आला. एकच पोरग आहे त्याला, करू नको एकादशी लग्न, करून टाकू. केलंच. 3.5 लाख रुपये घातले, 20,000चे फेटे आणले येड्यांना, 15,000ची दारू आणली बेवड्यांना, फटाके लावले 20,000चे, एकण्या सुनाला दागिने केले 13 तोळे, येड्या बायांना लुगडे घेतले 9,000चे, फटाकेला लाइटिंग केलं घरावर 30,000चं, 3.5 लाख घातले. लग्न एकादशीलाच केलं आणि सुनच गरोदर निघली. हत्याही नाही. त्याला त्याला 16व्या देतली ओवी आहे. त्याला 16व्या देतली ओवी आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडून माणसं वागली का दणका बसला. यादी सांगू तुम्हाला, ऐका यादी. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. शेळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही. गाईच्या काशातलं गोचिड कधी दूध पेत नाही. गाडातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्यामध्ये सोनं शोभून दिसत नाही. दाणे नसणारी बाजरी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण जनतेच्या फायद्याचं नाही. आणि परमार्थ नसणारे घराणे समाजाच्या फायद्याचे नाही. आणि त्याला 9व्या अध्यायातली ओवी जोडून घ्या. माझी भक्तिवीन जळो जयाचे जयाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. लिंबाला आलेल्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या तर कावळा सोडून कोणाला फायदा नाही. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकार झाला. अजून एक ओवी आहे त्याला. खडकार पडलेला पाऊस कधी गावाला फायद्याचा नाही आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. का खडकी जैसे वर्ष लैले का आगी माझी पेरले. मग जी माणसं धर्म पाळत नाही, घमेंडीत जगतात, त्यांचे मृत्यू वाईट आहेत. म्हातारपणी अशी येणार रस्त्यानं सुख करता दुःख हरता नरवे फरवे सर्वांगी असा परसाद घेत आहे घालीन लोटा. मग इकडून घेतो आणि खातो कोण इकडून. मग देव यांचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. देव यांचा बदला घेतोय. देव यांना खाऊन देत नाही. जेवायला बसला चमक निघली. जेवायला बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लाख 9 लाख. खाती नाही नुसते ताटली का पाहत्या. अरे खायना ना आलाय का. साखर डायबिटीस वांग मुळव्याध खात नाही. 27 खोल्या 27 खोल्यांचा बंगला 13 बेडरूम 9 बाथरूम एकच पोरग येड. काय म्हशी बांधितो का बंगल्यात.
100 एकर जमीन आणि एकच पोरगी. पेपरला गेली, आलीच नाही. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. मग का निकालच घेऊन येते का काय करते? केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले. कोई केले कर्म झाला पाहिजे माणूस. कधी ध्यानात ठेवायचं महाराज, अभ्यास करायचा तर लोकांनी मानावं म्हणून नाही, आपल्याला बुद्धी वाढवण्यासाठी. कीर्तन करायचं तर लोकांनी मानावं म्हणून नाही, आपला आनंद लुटण्यासाठी करायचं. लोकांच्या नाद नाही लागायचं. लोक काय आपल्या पुढे बसले का खरंय 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 आम्ही निघून गेलो का. लोकांच्या नाद नाही लागायचं. आई आमच्या पुढे खरंय खरंय आम्ही निघून गेलो. धंदा आहे त्यांचा रे, थुकला आमच्या नावाला. आपला आनंद आपण लुटायचा. कुठवर आलतो तेवढं ध्यानात ठेवायचं. पहिले 12 वाक्य संपलेत आपले. त्याचं काही डोकं लावायचं नाही. चला आता सुरुवात झाली अभंगाला. अभंगामध्ये उपदेश काय, कोण करतोय प्रश्न संपला. त्याचं उत्तर आहे का आता. तुमच्याकडे सगळं आहे. नीट बस. तुमच्याकडे सगळं आहे. अभंगाला एंट्री झाली बरं का. तुमच्याकडे सगळं आहे. काय? गाडी सगळं आहे. काय? गाडी, बंगला, पप्प्या, कुटी, बंटी, सुटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बनणं, सगळी हिटर, पिटर, एअर, वापे, चिकन, कांदे, कोण्या, बकरा, आणले, लटणं, पलपट, कुणी, उशी, तवा, संडा, बाथरूम, किचन, बेड, शीत, दिवण, चमचा, वर्गला, उशी, गादी, टक्क्या, नण्या, खंड, खोंड, बंबले, सुटा, अंडे, फलक, उजिरवाने, घरात करते, कोणाला अग्नी, शिका, सडे, गांडी, वहिनी, साहेब, ते टक्का, गले, धुळीचाड, भरताला परत. गोष्ट तोटी, डंगरोडी, तू कथा कला नगर झालं, शिक्षण, ऐको, छेडा, मानवीज, खान, राजनीती, रावण, धमक, वाटे, डेरी, सिंगम, वाडगा, सगळा चिकली, जमिनी, दुनियादारी, लय भारी, माझे मन तुझे झाले, आता माझी सटकली, पप्पी दे पारुला. तुम्हाला सुधारलंच नाही काय झालं. एवढं सगळं आहे ना. आहे. पण आता ऐकायचं बारीक. तुमच्याकडे सगळं आहे पण एक गोष्ट नाही तिचं नाव सुख आहे. आता 4 वाक्य. सगळं आहे पण नाही त्याचं नाव
सुख आहे. करेक्ट. सगळा प्रयत्न मिळवण्याचा केला पण मिळालं नाही त्याचं नाव सुख. आपल्या हृदयात असून आपल्याला अजून सापडलं नाही त्याचं नाव सुख. आणि जे मिळवल्याशिवाय जीवनात समाधानच नाही त्याचं नाव सुख. कपाटभर नोट आहे काहींच्या घरात, झोप नाही, कपाटावर हात ठेवून मेला, डोळे वासून मेला, चोर परत गेले, उपयोग नाही. आता ऐका परत, सगळं आहे, सगळं आहे पण नाही त्याचं नाव सुख. जे मिळवण्याचा प्रयत्न केला पण मिळालंच नाही सुख. आपल्या हृदयात असून आपल्याला अजून सापडलं नाही सुख. आणि जे मिळवल्याशिवाय जीवनात समाधानच नाही त्याचं नाव सुख. बस. मग आता मला सांगा, जगात सुख नाही का आपल्याला मिळत नाही? आपल्याला मिळत नाही का? ऐका उत्तर आता. नियतीला दिवस गेले, नियतीला दिवस गेले आणि नियतीला 2 जुळी मुलं झाली. एका मुलाचं नाव ठेवलं सुख आणि एका मुलाचं नाव ठेवलं दुःख. जुळी मुलं आहेत आणि दोन्ही पोरं ग्राउंड मध्ये सोडून दिली. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. सगळ्यात जास्त सगळी लोक मित्र जास्त कुणाला? सुखाला. सगळे मित्र गुण कुणाचे गाणार? सुखाची. दुःख रडायला लागलं, दुःख रडायला लागलं आणि दुःखाने आईला विचारलं का, आई या ग्राउंड मध्ये मला कुणी जुळीदारच नाही का आई? आईच्या डोळ्याची कडू ओली झाली आणि आईने सांगितलं, बळा तू प्रारब्ध घेऊन जन्माला आलाय, दुःख तुझ्या प्रारब्धात आहे, तुला मिळालंय. मग सुख म्हणते दुःख म्हणते, आई मला सांग ना मित्र का नाही? आई म्हणते, मीच तुझ्या बाजूने नाही तर जग कसं असेल? मग दुःख म्हणते, आई एक कर, फक्त एक दिवस मला सुखाचा दे, फक्त एक. आयुष्यभर तर मी दुःख भोगणारच आहे, फक्त मला आयुष्यात एक दिवस सुखाचा दे. आईनं सांगितलं आणि दोन्ही मुलं जवळ बोलवली आणि आईनं एकमेकाची कपडे बदलवली. सुखाचे कपडे दुःखाला घातले, दुःखाचे कपडे सुखाला घातले, सुखाचे कपडे दुःखाला घातले आणि दुःखाचे कपडे सुखाला घातले आणि दोन्ही पोरं ग्राउंड मध्ये सोडून दिली. वरून होतं सुख पण आतून होतं दुःख. वरून होतं दुःख पण आतून होतं सुख. आणि सगळी लोक कोणाला बी लागली आता? सुखाला. कारण वरून सुख आहे, आतून दुःख आहे. मग आज बसलेल्या माझ्या सगळं सगळ्यांना वरून सुख आहे, लबाड बोलायचं नाही, वरून सुख आहे, आतून दुःख आहे. आणि आज आपण सगळी माणसं वरून सुखी आहोत, आतून दुःखी आहोत. बायको केली सुखासाठी, सगळ्यात मोठा धोका तिनं दिला. पोरगा पैदा केला सुखासाठी, त्यानंच आपला कार्यक्रम केला. म्हणजे नेमका घोटाळा असा झाला, वरून आहे सुख आणि आतून आहे दुःख. मग असे सगळे दुःखी लोक तुकोबरायकडे गेले. तुकाराम महाराज आम्हाला सुख पाहिजे, सुख. तुकाराम महाराज म्हणले, तुम्हाला सुख द्यायला हरकत नाही, पण अजून मी सुखी झालो नाही तर तुम्हाला सुखी करायचं कसं? का हो तुकाराम महाराज, तुमच्या जीवनामध्ये काही दुःख आहे का? महाराज म्हणले, जोपर्यंत मला माघ शुद्ध दशमी आली नव्हती, बाबाजी चैतन्य भेटले नव्हते, माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला नव्हता ना, तोपर्यंत मी दुःखी होतो. ज्या दिवशी माघ शुद्ध दशमी आली, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर मी सुखी झालो. मग तुम्हाला सगळ्यांना सुखी व्हायचंय का? बस व्हायचंय ना, मग जगात एक जण सुखी आहे त्याची गाठ घ्यावा लागेल. तू 12वी सायन्सला आहे ना, मग तुला 8च्या नोट्स चालणार नाही. पेपर इतिहासाचा कापून नेलं भूगोलाचं आणि खिडकीतून आलं भूमितीचं, तुझा बाप तरी पास होईन का नालाय का? नाही 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 नाही, तुला सुखी व्हायचंय ना, मग एक जण जगात सुखी आहे त्याची गाठ घ्या. जगात एक जण सुखी आहे त्याचं नाव देव आहे. एक जणच सुखी आहे जगात, देव. मग आपल्याला देवाची गाठ घ्यावं लागेल. मिळवायचं काय? मिळवायचं काय? सुख. मिळवायचं काय? करेक्ट. मिळवायचं काय? सुख. मिळालंय काय? मिळालंय काय? दुःख. मिळवायचंय काय? मग आपल्याला कोणची गाठ घ्यायची? बस मग काय, देवाचा मोबाईल नंबर लिहून, देवाचा मोबाईल नंबर लीट आहे का? मी तयापासी हरपला गिवसावा जेथे नामघोष बरवा करती माझा. जिथं हाताने टाळीन मुखाने नामस्मरण चालतं तिथं मी असतो. हा देवाचा मोबाईल नंबर आहे. देव जर कधी आउट ऑफ कव्हरेज एरिया असले, म्हणजे रेंज मध्ये नसले, तर देवाचा लँडलाईन नंबर लिहून घ्या.
मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंब ही ना दिसे. मी लाकडात नसे, मी दगडात नसे. मग जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. मजा आहे की नाही? इथं नाचलं पाहिजे माणसं डांबरीवर नाचत. जीप काढून एकच प्राणी पळतो, कुत्रा. तोय बी एकच महिना. आणि हे कधी नाचत. अहो एका पोरानं लग्नात नवरदेवाच्या पुढं चुम्मा दे गाण्याला शिट्टी मारली. क्वार्टर प्याला ताईट झालं ते, आणि शिट्टी मारली अशी निबार. मग हवा पुढून जावा का नाही? चड्डी माग उपसली हो. चड्डी बी जीन होती पण धाडकन उपसली बा. मग त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला वाजायला लागल्यावर दम निघत नाही. कशाला पैदा केली ती अवलाद. गेलं रे येताना आईला त्रास, जाळे जाताना गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, आणि मेला कावळ्याला त्रास. कायला पैदा केला ते? चला थोडं मागं जायचं. आता करंट लागला आपल्याला. तुम्हाला अभंगाचा करंट लागणं महत्वाचं आहे. देवाचा मोबाईल नंबर झाला, लँडलाईन नंबर झाला, पण देवाचा एक खाजगी नंबर आहे. खाजगी म्हणजे सहसा कोणाला माहीत नाही. जसं मुलीचा मोबाईल घरात असतो ना, तो व्हायब्रेट असतो. असा भोकाड बसऱ्या मोबाईल नसतो मुलीचा, व्हायब्रेट असतो. आणि आपल्या नंबरमध्ये जी नावं असतात ना, ती दगडू पाटील, भिका पाटील अशी असतात. मुलींच्या मोबाईलमध्ये नावं तशी नसतात. स्टार असतो. स्टार महत्वाचा असला का 1 स्टार, अति महत्वाचा 2 स्टार. मग तिकडून स्टार, इकडं व्हायब्रेट, इकडं व्हायब्रेट, तिकडून स्टार. आणि हे फक्त दोघांनाच कळतं, त्या शेंबडीला आणि ह्या यज्ञाला. याला कोणता नंबर म्हणायचा पोरांनो? खाजगी. करेक्ट. कोणाला कळतो? शिमडीला आणि दुसरं कोणाला माहीत. म्हणजे तो त्या नंबर कोणता आहे? खाजगी. करेक्ट. नंबराची नावं कशी आहे? स्टार. आणि इकडून स्टार झाल्यावर तिकडं काय देवानं बुद्धी दिली महाराज. ही लहानारी लय विचित्र आहेत. हो, एक पोरगा 9-10 दिवस शाळेतच गेलं नाही. 9-10 दिवस शाळेत गेलं नाही, आणि त्याची मिस आली रस्त्याने. मिस म्हणजे बाई, तिला मिस म्हणतात लोक. ती मिस आली आणि त्याचा आजा म्हणला, पप्या लपुंबस लपुंबस. मिस आली लपुंबस, तुला पाहिन ना लपुंबस. ते पोरग म्हणलं बाबा तू मिस लपुंबस. हा, तो म्हणला का बरं? तो म्हणला मी मिसला सांगितलंय मा बाबा मी आलाय. लय क्वालिटी आहेत महाराज. मग त्या नंबरला कोणता नंबर म्हणायचा? खाजगी नंबर. मग देवाचा एक खाजगी नंबर आहे, आणि तो खाजगी नंबर जगात फक्त एकालाच माहित आहे. त्यांचं नाव संत आहे. बस, संत सोडून जगात तुम्हाला पत्ता नाही. मग तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर देवाची गाठ घ्यावा लागेल. देवाची गाठ घ्यायची असेल बस संताची गाठ घ्यावा लागेल. आणि एकदा संतन नीट बसाय, एकदा संतन देव भेटले, एकदा संतन देव भेटले का सुख मिळाल्याशिवाय बस. मग तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे. आता आपण हे खटोड परिवार हे रामदासी बाबांच्या मार्गदर्शनानं, भरत महाराजांच्या एवढा मोठा सप्ताह करतात. मग 2014ला निरोप देताना तुमच्या भाषेत काही करू नका. माझे 5 वाक्य 2014च्या शेवटी लिहून ठेवा. कीर्तनाला आलेली सगळी तरुण मंडळी, निदायका काळ बदलला आहे.
पहिले दिवस राहिले नाही आता. या जगामध्ये लोक एकाच गोष्टीवर प्रेम करतात. लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव्ह इन द वर्ल्ड. काळ बदलला. म्हणून पोरानं 2014च्या सांगतेला इंद्रिकडचे वाक्य लिहून ठेवा. भीक मागा पण स्वाभिमानानं जगा. आईच्या डोळ्यात कधी पाणी होऊ देऊ नका. बापाची मान खाली होऊ देऊ नका. हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका. याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका. आणि आयुष्यात पुन्हा पुन्हा लाचार होऊ नका. हीच देवाची पूजा. हीच देवाची पूजा. भीक मागा. भीक मागा भीक. पण पोरानं एक वाक्य सांगतो. काळ वाईट आला. आपल्या बहिणीचं आणि आपलं लहान बरे उठून देईल बरं. आपल्या बहिणीचं आणि आपलं अनेक वेळा भांडण झालं. किती वेळा भांडण होतं. चहा कोणत्या ग्लासात प्यायचं भांडण होतं. कोणत्या दप्तर न्यायचं भांडण होतं. बहिणीचं आणि प्रेमाचं, बहिणीचं आणि भावाचं भांडण प्रेमाचं आहे. बहीण नवऱ्याच्या घरी जाताना सगळ्यात जास्त जर रडला असेल तर तो भाऊ, आणि भावाच्या गळ्यात हात घालून सगळ्यात जास्त रडली असेल ती बहीण. पण आज जमिनीचे बाजार वाढले तर बहिणीनं भावावर दावा लावला. कचेरीच्या दारात भाऊ भरायला. भावाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दारा खाली आल्या. ज्या माणसाला मुलगी नसते ना मला, म्हणजे ज्याला बहीण नसते ना, त्याला वर्षभर काही वाटलं नाही. पण 2 दिवस वर्षातून त्याला आठवण आल्याशिवाय राहत नाही. नारळी पौर्णिमा आणि भाऊबीज. भावाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळ खाली आल्या. माझी आई गेली मी रडलो नाही. माझा बाप गेला मी रडलो नाही. माझी आई गेली मी रडलो नाही. माझा बाप गेला मी रडलो नाही. पण आज मला आयुष्यात राखी बांधायला बहीण राहिली नाही म्हणून भाऊ त्याचा रडला. भावाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळ खाली आल्या. आणि बहिणीनं नोटाचा बंडल घेतला, निघून गेली. जगातले रक्ताचे नाते संपलेत. संपले नाते. जगातले नाते राहिले नाहीत. आज कीर्तनामध्ये बसलेले जेवढे पुरुष आहेत, कबूल व्हा तुम्ही. आज तुमच्यापैकी 50% लोक कीर्तनात असे बसलेत का तुम्ही तुमच्या आईशी आज बोलत नाहीत. आत्ता खोटं बोलाल तर तुमच्या आयुष्यातलं हे शेवटचं कीर्तन ध्यानात ठेवा. तुमचं वाटोळच होणार नालायक हो, ध्यानात ठेवा. आणि कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना एक तळतळीने मी सांगतो महाराज, तुम्ही मला महाराज म्हणावून माझी दरवर्षी तारीख घ्यावा. म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार. तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल. आणि मी वाईट बोलतायचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो महाराज. आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे निमा ऐकलं पाहिजे. खरं सांगू, तुम्ही आमच्या मायबापासारखे आहात. आम्ही तुमच्या मुलांसारखे आहोत. जर आज तुम्ही आमचं ऐकत नाही तर 10वी 12वीची पोरं ध्यानात ठेवा. कमी वयामध्ये व्यसन करायला आपल्याला मजा वाटते. पण आज आपण व्यसनाच्या अधीन झाल्यामुळे आयुष्याचं वाटोळं किती झालं याचा विचार करा. करा विचार. दाढी करायला खराब घुसला तर साबण नव्हता म्हणून पाणी लावून दाढी करणारा बाप आठवा. आठवा तो बाप. आठवा. दाढी करायला खराब घुसला तर साबण नव्हता म्हणून पाणी लावून दाढी करणारा बाप आठवा. आठवा तो बाप की ज्याचं बनियान तुटलं तर त्यानं गाठ मारली, तुम्हाला मोठं केलंय. आठवा तो बाप. त्या बापाचं बनियान, आवाज दे जरा, ज्याचं बनियान तुटलं तर त्यानं गाठ मारली. आठवा तो बाप की ज्यानं बायकोच्या गळ्यातलं दागिने मोडून तुमची फी भरली. आठवा ती आई. आठवा. आठवा. दुपारी शेताच्या बांधावर जेवायला बसलेली आईच्या भाकरीवर कालवण नव्हतं ना, तिनं लोणचं भाकरीला चोळलंय, मुलगा मोठा केलाय. आठवा ती आई का जिने मुलाची फी भरायची तर कानातलं मोडलं, मुलाची फी भरली. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बाबाकडे बसला तर संध्याकाळची वेळ होती महाराज. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बाबाकडे बसला तर संध्याकाळची वेळ होती महाराज. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बाबाला दोघांनी उचललं आणि स्मशानात गेलं. 24 वर्षाचा त्यांना बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापाने मुलांचा चेहरा ओळखला. खडखडलेला बाप गपचीत खाली बसला. तर बापानं हातात पाणी घेतलं, मुलाच्या तोंडात बाप पाणी ओतायला गेला. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाचा बाप पाणी ओतायला गेलं. तर बापानं पोराचा चेहरा ओळखला. म्हाताऱ्याचा चष्मा पाण्यात पडला. थरथरणाऱ्या बापानं पुन्हा हातात पाणी घेतलं आणि झोपलेल्या मेलेल्या पोराच्या तोंडात पाणी ओतलं. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली. बापानं गुडघ्यात मुंडकं गुतवलं आणि बाप पागल झाला. हो, पागल झाला बाप. अरे आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा महाराज कीर्तनात दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा बेवड्या माया मौतीला सुद्धा येऊ नको.
फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळल पस्तीचा खंब्या काय आहे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणारी पोरं ध्यानात ठेवा, हरामी हो. तुम्ही नवरदेव होणार नाही आता. नाही नाही नाही, तुमचे लग्न नाही होणार आता. तुम्ही आता असेच बजाव भंग 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 मुतला चड्डी. खरं सांगा, खरं सांगा, हसण्यावारी गोष्ट नेऊ नका. मी बोललो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. पोरांना कोण नाही तुम्हाला एक वाक्य सांगतो तरुण पोरांना, मी तुमच्यातला आहे. एक फाटक्या लुगड्यातली आई गेली, फाटक्या धोत्रातला बाप गेला ना, आपलं कोणी नाही हो. आज 80% पोरं पुरी देण्याच्या लायक राहील नाहीत. 40% पोरांचे तोंड सडलेत, हसता येत नाही त्यांना, तोंड वासत नाही त्यांना, मागून कणात येते, पुढून बंद झालं. 20% पोरं पिवळे पडलेत क्वाटरी पिऊन, डॉपरं वर आली त्यांची. आणि 20% पोरं मोबाईल वापरून गड्यात राहिले नाही, रेंज गेली, व्हायरस आला, व्हायरस. गडी नाही राहिले ते, नुसते कानात वायरी घालून झुलात्यात रस्त्याला. गाडी आली बिन निघून गेली. आता तर नवीनच आयटम आणलाय, नुसतं असंच करते रस्त्याला. अरे दाढी करतो का काय करतो काय. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. येडे झाले. कुठंही तेच, रस्त्यानं तेच, माणसात तेच. ती सॅग नावाची एक बॅग आहे, सॅग, ती माग टांगीत आहे, सॉक्सचा असा घाण वास. मिशा बिशा काढेल, कानात वायरी, संडासात बसलं एक. मग निवांत बसावं का नाही, ते संडासातच झुलायचं. संडासच वयना, बराच टाइम झुललं ते, संडासच वयना. मग त्यानं मोबाईल मध्येच गाणं बदलावलं, एक बार आजा 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 आजा. मग हा माल इकडं आला महाराज, आणि ते येताना असं वाकडच होऊन आलं. ते वाकडं का झालं माहिती का महाराज, संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडीमध्ये त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. सांगतो तू मासी भटार, इथं नाचलं पाहिजे.
इथं आनंद आहे. मग एखाद्याला म्हणलं ना टाळ घे, ते म्हणतो मी कॉलेज नाही. काय वांग कळत तुला कॉलेज काय कळत रे शेंबड्या. अरे खात कोण येडे नो. 6.5 लाख डीएड शिल्लक आहेत आपल्याकडे सध्या. 6.5 लाख सीईटी दिलेले आणि 9.5 लाख MA BEd शिल्लक आहेत सध्या. आणि 10वी 12वी अशा ट्रकाच्या ट्रक आहेत. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. लय अडचण आहे मला. कोण खात रे. नोकरी करू नका पोरांनो. आजपासून 2015ची सुरुवात. पावी का बटारी का आयुष्यामध्ये फक्त कामाचा पैसा लुटा मग मजा करा. आनंद वेगळाच. तुम्ही मजा मारू नये ह्या मताचा मी नाही. अशा हलकट विचार नाही आपले. तुम्ही 50,000चा हँडसीट घ्या, आपलं मत नाही. 5,000चा बूट घ्या, त्याला 4,500 सॉक्स घ्या. डोक्याला असं तेल लाव का 1.5 किलोमीटर त्याचा वास आला पाहिजे. शर्ट असा घे की त्याला कोणी पाहत बसलं पाहिजे. फक्त तो पैसा घामाचा पाहिजे. घाम घाला ना. कोण नको म्हणलं तुम्हाला. 11ला शाळा आहे ना, 10 वाजेपर्यंत पाविका 100 रुपये मिळतील. 11ला शाळा आहे, सकाळी 8-9 वाजेपर्यंत पेपर विका 100 रुपये मिळतील. 3ला शाळा सुटली ना, रात्री 8 वाजेपर्यंत कोणाच्या तरी किराणा दुकानात पुड्या बांधा 100 रुपये मिळतील. पण आयुष्यामध्ये फक्त घामाचं खायला शिका. फक्त निर्व्यसनी राहा. जीवनात आनंद वेगळाच आहे. आणि मजा करा ना. हे एकदाच येईल, पुन्हा नाही आहे. हे लोक याला बाप समजानच लोकांना काय करतोय आपण. आणि 2014च्या खटोळ साहेबांच्या आणि भरतभाऊ रामदासींच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या कार्यक्रमात फक्त एवढाच संकल्प करा. निर्व्यसनी बना आणि कष्ट करा. फुकाट खायचं नाही. जग बदललंय. 9वीचं क्वार्टर पेते सध्या. 9वीचं 15 वर्षाचं शांबड क्वार्टर आणतंय. क्वार्टर असं ताईट पाहते बापा कधी. आणि ते बापाला म्हणतोय तुझंच कमी, तुझंच कमी, तुझंच का. मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला मी म्हणतोय बा माझा आहे. मग 11वीला गेले शेंबड. आतली चड्डी नाही, मोकळे आतून. क्वार्टर आणतं ते पिस्तुले. फुल प्यालं, झगा नाचलं, झग्यात चिकणी घुसली. चुम्मा दे लागलं. त्यानं वाडाला धरलं, वाडालाच राहिलं. पिकअप गेलं निघून. डांबरीवर पडलं आणि मिळालं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगायचं का मी 10व्या. अहो तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरीत. म्हणून पोरानं एवढे वाक्य ध्यानात ठेवा. आणि खरं सांगतो पोरानं तुम्हाला, मी तुमच्यातला आहे. मी उभा तुम्ही असे. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही माझ्या मायबापासारखे आहात, मी तुमच्या मुलाभावांसारखं आहे. जर तुम्ही आमचं ऐकलं नाही ना, कार्यक्रम होणार. आणि लग्न न झालेले पोरं ध्यानात ठेवा. 2015 फक्त 60च लग्न तिथे आहेत. अख्ख्या वर्षात फक्त 60. आणि 2016ला कुंभमुळं लग्न तिथी नाहीत. मग ह्या 60 दिवसातून जो लॉट राहील बजाव त्यांचा कार्यक्रम होणार. लग्न नाही होणार. मग यंदा कशी जिरली. यंदा पोराचा बापच पोरीच्या बापाला म्हणतो राम राम, तुम्हाला कापूस गेला थांब. आता हसाल पोरानो, पण मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष. पोरानो राहील ना 5-25 वर्ष. पण तुम्हाला आपलीच आठवण. किती? 50. 50. पण पोरानो तुम्हाला आपलीच आठवण येणार. ध्यानात ठेवा. मी तळतळीने सांगतो, काळ वाईट आहे. पोरानो तुम्हाला नोकरी जर नसली ना, कोण आहे हे मित्र सब पैसे के भाई आहे. कोण नाही पोरानो तुम्हाला. हे खरं सांगतो पोरानो, तुमच्या दाढी वाढली किंवा शर्ट फाटला
तर आयुष्यामध्ये ज्याला चिंता आहे तो फक्त बापच आहे. आणि तुमच्या मळालेले कपडे धुण्याची चिंता फक्त आईला आहे. हे मित्र सगळे कोणी नाही महाराज तुमचं. परंतु पाया पडून सांगतो 2015ची सुरुवात व्यवसाय करा. नोकरीविषयी डोक्यातून तुम्ही काढून टाका. केव्हा नोकरी लागणार तुम्हाला? कोणाला द्यायचं नाही कोणाला द्यायचं याच्यातच चाललंय. कोणाला द्यायचं आणि कोणाला याच्यातच चाललंय. कशाला नोकरी करता तुम्ही? 7 लाख भरा 700 रुपये पगार घ्या. त्याच्यापेक्षा 50चा वस्तारा घ्या. म्हशी बहादरांना 90 रुपये म्हशी. 100 रुपये म्हैसे दिवसभर 2 जरी भेटल्या रिलॅक्स. सायकल पंक्चर काढा ना 10 रुपये पंक्चर आहे. काम करा. आणि परत माझं वाक्य लिहून ठेवा पोरांनो. जिथं कष्ट आहे आणि जिथं नीती आहे तिथं लक्ष्मी आपोआप येते. ती आणावी लागत नाही. जिथं कष्ट आहे आणि तुम्ही फुकट तुम्ही मजा आणू नये ह्या मात्र तुम्ही नाही. पण जिथं कष्ट आहे कष्ट करा ना. म्हणून पोरांनो आजचं फायनल झालं ना. इथून पुढे फुकट खायचं बोगस राहायचं. लहान आली पोरं हुशार. कितीला आहे तू? 8वीला आहे का? घड्याळाला काटे किती? या असं आहे. कितीला आहे? 3रीला आहे का तू रे? आज शेमीला आहे तू? चेहरा शेमीचा आहे. शेमीचा. तू इंग्लिश मिडियमला आहे ना? इंग्लिश मिडियम सेमीला आहे का? हा चेहरा लगेच कळतो ना तो. तू इंग्लिश मिडियमला ना? हा त्याच लगेच चेहरा कळतो. इंग्लिश मिडियमचे चेहरे कधी फ्रेश नसतात. चेहरे मराठी मीडियमचे ते बघा खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली 1:30ला भात 2:30ला जनगणना. काय गॅरंटी? खुश. खरा मतदार याद्या तयार. सरळ बसा एकदा लहान आली पोरं. फ्रेश बसा. बैठे सावधान. आणि फक्त एवढे 5-6 पोरं बोलतील. साईडला कोणी बोलायचं नाही. मोठ्याल्या पोरांनी कोणी बोलायचं नाही का? शायनिंग आली मध्ये इकडे सरक ना. मोठा आहे का ते? हा. आणि सावध बसा पोरांनो. एकदम घाबरायचं तेव्हा तो कोपरा तो कोपरा तो त्या कोपऱ्यात ऐकू गेलं पाहिजे. घाबरायचं. या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ दे का खरी वाजले की बारा. करेक्ट. शिला की जवानी. करेक्ट. मुन्नी बदनाम हुई. करेक्ट. वॉन्टेड मधलं गाणं जलवा. करेक्ट. मध्यभागी भांग पाडतं ते भांगाचं नाव तेरे नाम. करेक्ट. अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव गजनी. शब्बास. सिंगम मधलं अजय देवगणचं नाव बाजीराव. करेक्ट. रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंगचिका. करेक्ट. देवयानी मधला गाजलेलं शर्ट संग्राम. करेक्ट. देवयानी मधलं गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी काय पण. या 2 महिन्यात गाजलेला नवीन रिलीज मराठी सिनेमा लय भारी. त्याच्या अगोदर दुनिया टाइम. आणि ह्या महिन्यात रिलीज झालेला या आठवड्यात नवीन मराठी सिनेमा कोणता? कोणती? लव्ह स्टोरी. हा हा. आणि ह्या 2 महिन्यात गाजलेलं रावजी राठोडचं सगळ्यात भारी गाणं लुंगी डान्स सोडून टेव टेव सोडून आता माझी सटकली सोडून गाजलेलं सगळ्यात भारी गाणं रावजी राठोडचं. करेक्ट. कोणतं रे? ना उभा राह. तो अरे तो या मागचा पब्या उभा राह रे. तू नाही रे. हेर तू नाही. तुला उभा नाही. कोणतं रे? कोणता? इकडे. त्याला उचलून दे ना. इथं वर ठेव ना उचलून. वर या ना. मी आहे. घाबरतो काय? चल घाबरायचं नाही आपल्या कीर्तनाला. इकडे इथं खाली बसून मला हातानं धिंत आता करून दाखवायचं. माईक मध्ये हात गेला पाहिजे. कोणाला येतं रे? कोण करतं रे? हा तू चाल लवकर चाल ना. जाय वय काय. थांब इकडे. ए तू का आला तिकडे? तू
नाही. पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं. कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं. चिकनी चिकनी चिकनी. बस हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. आणि आता दोनच प्रश्न आता दोनच प्रश्न राहिले पोरांनो एकदम जोरात. घाबरायचं. पोरांनो याला दोनच माणसं जबाबदार. तुमची आई आणि आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचं. आवाज कमी येतोय. घाबरायचं. पोरांनो तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं. महिला म्हणणं गुरुवार संपले का. गुरुवार संपले. काय लबाड्या चालल्यात महाराज. गडवाण रांगोळी गुरुवार. पार्वतीने गुरुवार केला शंकर पिऊन आला. पार्वतीचा दणका उडला. दुर्गे दुर्गड भारी तुझे संसारी. शंकर म्हणला कपून टाकेन कपून. मुतला शंकर चड्डीत. मग पार्वतीनं आरती बदलावली. घालील लोटा अंगणवती. आता हे झालं मुलांसाठी. आता पोरांनो पाया पडतो तुमच्या परत एकदा सगळ्या पोरांच्या. आयुष्यामध्ये माझी 6 वाक्य ध्यानात ठेवा. परत ऐका. भीक मागा. भीक मागा स्वाभिमानानं जगा. आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. बापाची मान खाली होऊ देऊ नका. हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका. आणि याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका. लाचार होऊ नका. आणि मुलींसाठी एकच वाक्य सांगतो. तुम्हाला शिकता आलं तर शाळा शिका. नाही तर शिकू नका. नोकरी करता आली तर करा. नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू तरी नका. मुलींनो मुलगी मला आहे. गरीबाच्या भाजीला तेल नसलेलं चालतं. इज्जत गेलेली चालत नाही. श्रीमंताचं जाऊ द्या. श्रीमंताचा आणि इज्जतीचा काही संबंध नसतो. त्यांची आली काय आणि कोणी नेली काय त्यांना आपण मानतच असतो. या 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 बसा बुवा कांडी आमच्या. जरा थोडस वाईट वाटेल महिलांना. तुमच्या मुलासारख्या आम्ही महिला मंडळी एक वाक्य ध्यानात ठेवा. मुलगी मला आहे. मुलीनं एक वाक्य सांगू. आयुष्यामध्ये तुमच्यावर देवाचे उपकार कमी आहेत. एवढे तुमच्या बापाचे उपकार आहेत. टीव्हीची जाहिरात आली आणि माझी मुलगी लग्नाला आली तर त्यानं टीव्ही नाही घेतला. पुरीचं लग्न केलं. फ्लॅट सिस्टीम निघाली 2 BHK. तर बिचारीची बायको रडली. म्हणली हप्त्यावर का होईना फ्लॅट घ्या. बापाने सांगितलं माझ्या मुलीचं लग्न झाल्याशिवाय मी घेणार नाही. 12:30 वाजता मुलीचं लग्न झालं. 4:30 वाजता कार्यालय मोकळं झालं. नव्या कपड्यातला बाप ओट्यावर बसला. बायकोनं ताटली चहा दिला. आणि संध्याकाळी झोपायला गेलेल्या बापाला कर्ज झालं म्हणून डोळ्यात पाणी नाही आलं. त्याच्यावर कर्ज झालं म्हणून डोळ्यात पाणी नाही आलं. 20 वर्ष मी तळहाताच्या फोडाप्रमाणे माझी मुलगी जपली. आणि 1 तासात माझी मुलगी माझ्यापासून दूर गेली म्हणून तो आयुष्यात कसा रडला. आयुष्यात इतका रडला महाराज की उशीचा कवर ओला झाला. इतका रडला. आणि त्याला सकाळी लोकांनी विचारलं तुम्ही लग्नाला फार खर्च केला. तो काय म्हटलं माहिती का. माझी मुलगी सुखी आहे ना हीच माझी श्रीमंती आहे. आयुष्य मुलींना तुमच्यासाठी बापानं घातलं. तुमचं लग्न झालं तर 1 लाख रुपये खर्च 1 लाख रुपये खर्च त्यानं बाळणपणाचा केला. तुमचा मुलगा 4 वर्षाचा झाला. 70 वर्ष वय झालेला बाप 4 वर्षाच्या मुलाला तुमच्या घेऊन अंगणवाडीत गेला. त्याला काही वाटलं नसेल. 70 वर्षाचा बाप जर तुमचा बोटाला धरून तुमच्या मुलाला शाळेत नेतो. शाळा सुटेपर्यंत शाळेच्या ग्राउंडमध्ये बसतो आणि शाळा सुटल्यानंतर मुलाला घेऊन येतो. एवढं त्याने काय केलं. विचार करा. आज नातवाची सेवा 70 वर्षाचा बाप करतो केवळ प्रेमा खातर. आणि तुम्ही त्याला इज्जतच ठेवली नाही.
आणि एक वाक्य मुलींसाठी अजून सांगतो, तुमचे लग्न तुमच्या बापाला जमू द्या, त्याची तेवढी इच्छा पूर्ण करा, ही त्याची शेवटची इच्छा आहे. कारण 80% लग्न सध्या मुली जमवतात. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, अजून इंटरनेट. कोणतं काळ? 80% लग्न मुलीच जमवतात. इंटरनेट, ऑनलाईन कार्यक्रम चाललाय सध्या. बाप नुसतं नवे कपडे घालून होतो, जेवून जा. काय वांग खाता का जेवून जा? आणि आता सांगा महिला मंडळ, आता सांगा महिला मंडळ, मी बोललो हा विनोद आहे का बरं? मुलीनी बापाची इज्जत राखू नये. आणि आयांना समजत नाही काही, आयांना समजत नाही का? मुलीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. प्रत्येक आईनं जर आपल्या मुलीची योग्य दखल घेतली तर कशाला संस्कृतीला कलंक लागेल? आपल्या मुलीच्या हातात बांगड्या नाही हे तिच्या आईला दिसत नाही. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस घ्यायचा तर 15,000चा घ्या, पण संस्कृतीला शोभेल असा घ्या. समजत नाही का आईला? प्रत्येक आईनं शाळेत जाताना मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला तर 50% लफडे आठवड्यात बंद होते. पण तिची आई खोडीची आहे खरी. हो, तीच म्हणते असावा प्रसंग आला प्रसंग. मजी काय रे बाबा? फरार पुन्हा संग आमचे दिवस बोगस गेले रे. आता यांच्या पाहिल्या असं वाटतं आपण आता जन्माला यायला लागत होतो. आम्हाला काही कळलं नाही रे. काय हुशार पोर काय म्हणतो, बॉयफ्रेंड बरोबर गेली म्हणतो. लहान पोरं काय हुशार, आमचे बोगस गेले. आम्हाला काही नव्हतं रे. पोरांनो, आता तुम्ही शेतकऱ्याचे आहे ना? काय? हा, मी शेतकऱ्याचं आहे. काय नव्हतं महाराज, आम्ही गरीब. आता जाऊ दे, आता काही कमी नाही. पण आम्ही लय गरीबाच्या घरात माणसं. काही नव्हतं महाराज, आम्हाला 7वीपर्यंत पाटी होती खापराची, तिला साठा नाही, नुसतं खापर राहायचं. कमराला पट्टे नव्हते, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा साडवायचा, आणि जेवला का आटा उतरायचा. कंबार मोकळं, बाकी सगळं मोकळंच. अंडरपॅन्ट तर 9वीपर्यंत नव्हती, सगळा मोकळा कार्यक्रम 9वीपर्यंत. शिवाय असा मार होता पोरण, असा मार होता पोरण शाळेत. खाली टेबल, त्याच्यावर हात आणि छडी, आणि घरचे गुरुजीला सांगायचे भरपूर हाना. असं वड्यांना पाणी यायचं पोरण, वड्यांना पाणी. नारळ नाताळाची सुट्टी राहायची, वड्यांना पाणी राहायचं. सगळे पोरं आंघोळीला कुठं भोंगळे, चड्ड्या काढून ठेवायच्या, सगळा मोकळा कार्यक्रम वड्या. आणि अंग भिजवायचं आणि वाळूत येऊन पसरायचं. तापलं का परत पाण्यात. आणि तोपर्यंत जर घरचे आले तर चड्डी वड्यालाच. अख्खी भोंगळी गँग पळायची बशाळ्यात. पण जाऊ द्या. धाक होता, धाक होता. गल्लीत गुरुजी दिसलं तर कार्ट सापडत नव्हतं. पशा मारही तसाच होता. आणि घरचे गरीब होते पण अतिशय चांगले होते. ते म्हणायचे मुलगा नापास झाला तरी चालेल, पण तयारी फिट झाली पाहिजे. आणि भरपूर हाना. हाई गाई नव्हती. आता एवढे शाळेत घातले. 2.5चं शाळेत जाते सध्या. 2.5च बाटली बाकी लहानपणापासून आहे त्याला. वॉटर बॅग, वॉटर ते वचा फक्त क करतय. क्वार्टर करेक्ट. काय आपल्याला कधी घातलं शाळेत? अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला भ्या वाटत होतं. घ्यावा का नाही बुवा हा? गुरुजी म्हणायचा इतका उंच, इतका मोठा,
आपला बाप म्हणायचा मोठा नाही, वाढलाय वाढलाय, म्हणजे उंच झालाय. मग गुरुजी म्हणायचे जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्या आईला विचारा, कारण आपल्या वेळेस काय कॅलेंडर नाही. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं, आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्याला साली थोरला, आणि तुझ्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वड्याला पाणी आलं आणि तुझा बाप अखेरात आंब्या अडकला त्या साली ठकी, आणि तांबड्या गायला काळ वसरू झालं त्या साली गंगी. आता हे एवढेचे म्हणजे काय, लहान पोरं लई चित्र आहेत महाराज. एक पोरग एका पोराला शिक्षक म्हणले पप्या तू इतका कच्चा आहे का तुला कोणतं गाणं सुद्धा शिकू शकत नाही. तो पोरगा म्हणला गुरुजी म्हणून तर मला माझ्या वडिलांनी ह्या शाळेत घातलंय. लई नमुने राहते महाराज. म्हणून मुलींनी एवढं वाक्य पाया पडून देणार ठेवा, आणि जरच तुम्हाला काय मिळेल सुख, आणि त्या सुखाचा उपाय देव करुणी घ्यावा, आपुला तो एक 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 देव करुणी घ्यावा. रामदासींच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या सप्त्यात भीक मागा स्वाभिमानाने जागा, मुलींनी फक्त बापाच्या इज्जतीला जपा. आणि तिसरं वाक्य महत्वाचं, देव आपला करा, बाकीचं सगळं होईल, काय अडचण नाही. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याचे बिस्किट खातीन, तू का पप्प्याची दिला. आयुष्यात काही गरज नाही. आता नवरदेव तर तुम्ही होत नाही, तो विषय जवळजवळ फक्त एक काम करा, आयुष्यामध्ये कष्टाशिवाय देव नाही एवढं ध्यानात ठेवा. आता एकानं अशी शंका काढली, देव जर आपलाच आहे मग आपल्या हृदयात आहे तर करायचा कसा. जगात मी काही आणलं नाही आणि मला बरोबर काही न्यायचं नाही हा संकल्प. आता बऱ्याच लोकांच्या पोरांची तक्रार आहे, बाबा शिकूनही नोकरी नाही, शिकून नोकरी नाही, नोकरी नाही. सगळ्यांना जर नोकऱ्या दिल्या तर बाकीच्यांनी शिल्लक राहायचं कसं. 100 पोरं डीएड सुटले, 100 शिक्षक करायचे, मग जुन्यांचं काय करायचं. तुम्ही दर्जेदार शिक्षण घ्या ना.
व्यवसाय करा, मिळेल तो व्यवसाय करा, दर्जा शिकवा. आणि एक पोरांनो ध्यानात ठेवा, निगेटिव्ह विचार कधी करायचे नाही. करेक्ट. हो, जी गोष्ट सत्य आहे ती सत्यच आहे. काही लोकांचं पोरीचं निगेटिव्ह काय, आपल्याला इंग्लिश जमत नाही, सोडून दे शाळा. इंग्लिश जमेल आणि इंग्लिश मिडियमला मुलं जरूर घाला, पण मराठीचा नाश होता कामा नये. अहो, घरांमध्ये मराठी बोलानच कोणी हो. आई म्हणते टी घे, टी चहा, टिफिनने डबा म्हणायला रोग झालाय. टिफिन. मॅडमला म्हणतात मिस वॉटर बॅग, हे घ्या, वॉटर बॅग. काय करतात मला. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, या खटोड परिवाराचं आज 11 वर्षे, म्हणजे पुढच्या वर्षी तपपूर्ती आहे. एक तप पूर्ण केलं ह्या माणसाने. या माणसांच्या डोक्यात फक्त एकच आहे महाराज, की आपल्याजवळ असलेली संपत्ती तर आपण दान धर्मात घालायची, पण संत साधू संतांची कीर्तनं ठेवून लोकांमध्ये थोडासा बदल व्हावा, हीच त्यांची भूमिका. आणि लोक बदलणं फार गरजेचं आहे. आता काळ फार, जर प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. बस पोलीस खात्यावर येणारा ताण आणि पोलीस खात्याचं कौतुक करावा. जर पोलीस खातं नसलं कार्टी काही करतील महाराज, ही रेटावलीच पाहिजे. तो बाहेरून पोरगा जेवून आल्या बापानं लाईट बंद करून आला पाहिजे. इकडे ये श्यामडे, मी पाणी मारून का पण शिकितो, तू पाणी टाकून पेतो. मरणाचं झापडावलं पाहिजे धरून. आणि पोरांच्या बाबतीतलंही आतापर्यंत 3 ऋतू होते, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. यंदा 4 ऋतू झाले, अवकाळा. हा कोणता ऋतू चालू आहे सध्या? कव्हाय पाऊस. हे असंच होणार. रोजगार हमी, काम कमी, निम्यात तुम्ही आम्ही. मग या खटोड परिवाराचं कौतुक करताना पोरांनी ध्यानात ठेवा, एवढे पत्ते पाळा. आणि जर तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर दुःखाची जाणती
गाय वाचलीत, जोरात, गाय वाचलीत, मुलगी वाचलीत, धर्म टिकलाच, महिलांवर होणाऱ्या अन्यायाची संख्या कमी झालीच, आणि व्यसनाधीन पोरं वाढलीच. कमी झाली पाहिजे. आणि या सगळ्यांचा धन्यवाद भरतभाऊ रामदासी महाराजांना आणि खटोडला द्यावा, गौतम भाऊंना यांना द्यावा. कारण ही माणसं कोणाला वेळ आहे लोकांसाठी करायला आता. हो नाही आता लोकांना ह्या जगातले हे काम संपले आता. हो आणि हे होत असताना नव्या वर्षाची सुरुवातच जर पावसानं झाली, आणि पाऊस कशामुळे आलाय माहिती का? आज कीर्तनामुळे आलाय. चला तुमचे मेंदू थोडेसे गरम आहेत, तुम्ही टेन्शन मध्ये सध्या. टेन्शन मध्ये हा, गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, माझ्या पुढे बसून तुम्हाला 1 मिनिट कशाची आठवण आली का? नाही, मग आपण स्वर्गात आहे सध्या. बस स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही आम्हाला खालून रिंगा द्यायच्या एवढं काय. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन बीपी येत नाही. नाही त्याला दर 6 महिन्याला आपली गाठ घ्यायची. आणि आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं, मुलांना सांगितलं, मुलांना सांगितलं, मुलींना सांगितलं. आता सर्व्हिसवाल्यांना एक वाक्य सांगतो, आयुष्यात इस्टेट भरपूर कमवा, पण 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 संतती चांगली असली तर कमवा, नाही तर पापाचा पैसा कमवू नका. 60 दिवस 30 दिवसाचा महिना आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार घरीच आहे, 26 दिवस 22 दिवस जातो, तरी 62,000 रुपये पगार घेतो, तरी गरीबाकून सहीचे 50 काय घेतो. आणि मग म्हातारपणी येडा होतो, काय करू, काहीच करू नको. मग हे सर्व्हिसवाले रिटायर झाल्यावर पागल होत्या. 70 वर्षाचा म्हातारा 65 वर्षाच्या म्हातारी बरोबर रस्त्याच्या कडेला गप्पा हाणीत होता. आणि रिटायर झालेला होता, रिटायर. आता त्याला नातू बितू होते. मग म्हातारपणी एक खरं सांगतो तुम्हाला, पैसा माणसाला पैशामध्ये 17 खोडी येत नीट आहे का? पैसा खोटं बोलायला जावतो, पैसा अहंकार वाढवतो, पैसा वाढवतो, पैसा क्रोध वाढवतो, पैसा लोभ वाढवतो, पैसा मत्सर वाढवतो, पैसा दुश्मन वाढवतो, आणि पैसा वैर सुद्धा तयार करतो. आणि शहरातला काम सुद्धा पैशामुळेच येडेवाडी करतो. तो म्हातारा त्या म्हातारीला रस्त्याच्या कडेला बोलताना म्हटला, ती म्हातारी त्याला म्हटली, का हो का हो, मी मेले तर तुम्ही काय कराल? तो म्हणला, तो रडायला लागला, 70चा याडा रडायला लागला. आणि तिला म्हणला, नाही, इश्क ही मेरी जिंदगी है, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता, अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे मर जाऊंगा. फूल है गुलाब का. पुढचं वाक्य काय? फूल है गुलाब का, गली की कली क्या, कली किस काम की. पुढं मग ती म्हातारी म्हणली, ती म्हातारी म्हणली, मग तुम्ही मी मेल्यावर काय कराल? तो म्हणला, मी येडा होईन, येडा, खडे हाणीन लोकांना, खडे. मग ती म्हणली, का हो तुम्ही ती म्हणली, का हो तुम्ही खडे हाणाल, मग दुसरी बायको नाही करणार कवा? 70ला. तो म्हणला, पागलाचा काय भरोसा आहे, पागल कुछ भी कर सकता है. जे विषयानं पागल झालेली माणसं 2014च्या कार्यक्रमामध्ये नीतीची लक्ष्मी कमवा, कष्ट करा, सुखाने खा, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती लाभो, तुमचे माझे प्रेमाचे संबंध चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहो. काही चुकून शब्द गेले असेल माझं मला द्या, चांगला असेल तुम्हाला घ्या. एकदा प्रेमात मी तुमचा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे, आणि तुम्ही आमचे निम तरी ऐकलंच.
एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.